नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 28 नोव्हेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत 2030चा कॉमनवेल्थ गेम्स हे भारतामध्ये होणार आहे याबद्दल माहिती. गो 10 ही जी योजना आहे, ही गोशाळांच्या उत्पादनांना राज्याचा ब्रँड देण्यासंदर्भात आहे, याबद्दल माहिती पाहणार आहोत. आणि ऑसी इंडेक्स 2025 हा जो नौदल युद्धाभ्यास आहे, याबद्दल देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूयात कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. अत्यंत गरिबीत जगणाऱ्या मुलांपैकी जवळजवळ 90% मुले कुठे आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उपसहारा आफ्रिका आणि दक्षिण आशिया. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तरपणे जाणून घेतलेलं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती सांगितलेली आहे. त्यामुळे तो व्हिडिओ अवश्य पहा. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. आज आहे 28 नोव्हेंबर. 28 नोव्हेंबर 1949 संयुक्त महाराष्ट्राचा प्रस्ताव या दिवशी ठेवण्यात आलेला होता. स्थळ होते मुंबई महानगरपालिका आणि यासाठीचे महत्त्वाचे नेते होते आचार्य अत्रे आणि आर.डी. भंडारे. 28 नोव्हेंबर 1890 महात्मा ज्योतिबा फुले यांची आज पुण्यतिथी. 28 नोव्हेंबर 1967 सशस्त्र क्रांतिकारक पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट यांचे निधन. 28 नोव्हेंबर 1963 इतिहासकार व लेखक त्र्यंबक शंकर शेजवळकर यांचे देखील आजच्या दिवशी निधन झाले होते. विद्यार्थी मित्रांनो, आपण महात्मा फुले यांच्याविषयी सविस्तरपणे एक व्हिडिओ ऑलरेडी डेडिकेटेड समाजसुधारक या सिरीजमध्ये आणलेला आहे. तो तुम्ही अवश्य पहा, कारण त्यामध्ये अतिशय अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण आणि परीक्षेला अनुसरून अशी माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे त्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच आगामी परीक्षांमध्ये फायदा होईल. आता आपण आजच्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तरांच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. 2030 कॉमनवेल्थ गेम्सचे यजमान शहर हे कोणते आहे? यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली, पर्याय क्रमांक 2 ब्रिस्बेन, पर्याय क्रमांक 3 अहमदाबाद आणि पर्याय क्रमांक 4 बर्मिंगहम. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अहमदाबाद. तर 2030 कॉमनवेल्थ गेम्स हे आता भारतात होणार आहेत. हे आता जवळजवळ निश्चित झालेले आहे आणि 15 वर्षानंतर पुन्हा राष्ट्रकुल खेळांचे यजमानपद हे आता भारताला मिळालेले आहे. अहमदाबाद म्हणजे 2030 अहमदाबाद हे शहर आता कॉमनवेल्थ गेम्सचे प्रमुख शहर असेल. 2030 कॉमनवेल्थ गेमचे अधिकृत यजमान शहर म्हणून आता अहमदाबादची ओळख होणार आहे. भारताची ही मोठी झेप आहे, कारण 15 वर्षांनंतर भारताला आता यजमानपद भेटलेलं आहे. शेवटचे राष्ट्रकुल खेळ हे भारतात 2010 मध्ये नवी दिल्ली येथे झाले होते. तब्बल 15 वर्षानंतर पुन्हा एकदा भारत जगातील प्रतिष्ठित क्रीडा महोत्सवाचे स्वागत करणार आहे. 2036 ऑलिम्पिकसाठी भारताची दावेदारी यामुळे अजून बळकट होणार आहे. अहमदाबादमध्ये यशस्वीपणे कॉमनवेल्थ गेम्सचे आयोजन करण्याची क्षमता भारताला जागतिक पातळीवर नक्कीच पुढे नेईल. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा स्वरूप अशी ही माहिती आहे, कारण 2030चे कॉमनवेल्थ गेम्स आता भारतात होणार आहेत आणि आपल्याला मागील कोणते गेम्स हे भारतामध्ये झाले होते हे देखील माहिती असणं आवश्यक आहे. या आयोजनामुळे 2036 ऑलिम्पिकसाठी भारताची दावेदारी आणखीच मजबूत होणार असल्याचा तज्ज्ञांचा विश्वास आहे. आता हा जो निर्णय आहे हा खास का आहे? कारण गुजरातमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडांगणाची निर्मिती यामुळे आता वेगाने होणार आहे. पर्यटन, रोजगार आणि आर्थिक प्रगतीला नवीन चालना देखील मिळेल. भारतीय खेळाडूंना होम ॲडव्हान्टेज यामुळे मिळणार आहे. भारत पुन्हा एकदा जगाला दाखवणार आहे आपली क्षमता. 2030चे कॉमनवेल्थ गेम्स हे केवळ क्रीडा नाहीत, तर ते भारताच्या वाढत्या सामर्थ्याचे आणि जागतिक रंगमंचावरच्या नेतृत्वाचे प्रतीक ठरणार आहेत. अहमदाबाद तयार होऊ लागले आहे. आता 2036 ऑलिम्पिकवर आपली तयारी असणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या 2030 कॉमनवेल्थ गेम्स भारत. प्रश्न क्रमांक 2. कोणत्या मुख्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण झालेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 युनेस्को, पर्याय क्रमांक 2 आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कार्यालय, पर्याय क्रमांक 3 बांगलादेशमधील संसद आणि पर्याय क्रमांक 4 आफ्रिकेमधील संसद. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 युनेस्को. तर नुकतेच युनेस्कोमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र शासनाने युनेस्कोच्या मुख्यालयाला भेट म्हणून दिलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण संविधान दिनी युनेस्कोच्या पॅरिसमधील मुख्यालयात युनेस्कोचे महासंचालक खालिद अल इनाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे लक्षात घ्या युनेस्कोच्या प्रमुख बिल्डिंगमध्ये आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असणार आहे. प्रश्न क्रमांक 3. गो 10 हा राज्यस्तरीय ब्रँड कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला होता?
तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सरकारी खत विक्रीसाठी, पर्याय क्रमांक 2 गोशाळांना आर्थिक स्वावलंबन व नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी, पर्याय क्रमांक 3 कृषी निर्यात वाढवण्यासाठी आणि पर्याय क्रमांक 4 डेअरी उद्योग खाजगीकरणासाठी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोशाळांना आर्थिक स्वावलंबन व नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी. तर गो 10 योजना ही आता नुकतीच महाराष्ट्र सरकारमार्फत आता सुरू करण्यात येणार आहे. गोशाळांच्या उत्पादनांना राज्याचा ब्रँड आता असणार आहे. राज्यातील गोशाळांना आर्थिक स्वावलंबन, त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ आणि नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने नवीन गो 10 राज्यस्तरीय ब्रँड सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेची ठळक वैशिष्ट्ये जाणून घेऊया. एक राज्य, एकच ब्रँड आणि एकच दर्जा याद्वारे असणार आहे. गोशाळांच्या सर्व उत्पादनाचे ब्रँडिंग, दर्जा प्रमाणीकरण आणि विक्री ही महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत करण्यात येणार आहे. राज्यात 1068 गोशाळा आहेत. त्यापैकी 970 या नोंदणीकृत आहेत. सुमारे 100 गोशाळांमध्ये गोमूत्रावर आधारित मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्यात येतात. त्यामुळे लक्षात घ्या गो 10 योजना ही महाराष्ट्र सरकारमार्फत आता सुरू होणार आहे. आपल्याला या योजनेचं सरळ सरळ नाव विचारण्यात येऊ शकतं, कारण नावावरून तर ही गायींसाठीची आहे हे तर आपल्याला लक्षात येतच, परंतु ही गोशाळांच्या उत्पादनांचे ब्रँडिंग, दर्जा प्रमाणीकरण या संदर्भात आहे, हे आपल्याला लवकर लक्षात येणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा गो 10 योजना महाराष्ट्र सरकारची गोशाळाच्या उत्पादनांना राज्याचा ब्रँड देण्यासाठीची ही योजना आहे. आता याद्वारे या गो 10 ब्रँड खाली काय मिळणार आहे, तर नैसर्गिक शेतीसाठी लागणारी लोकप्रिय उत्पादने जसे की बीजामृत, जीवामृत, दशपर्णी अस्त्र, अग्नी अस्त्र, नीम अस्त्र, बुरशीनाशक या सर्व योजना किंवा या सर्व गोष्टी या ब्रँड अंडर मिळणार आहेत. नैसर्गिक शेतीला याद्वारे आता बळ मिळणार आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या पुढाकारामुळे राज्यात नैसर्गिक शेतीचा प्रसार वाढतो आहे. गो 10 योजना ही शेतीसाठी आवश्यक सामग्री थेट गोशाळांकडून उपलब्ध करून देणार आहे. यामुळे गोशाळांना स्थिर बाजारपेठ मिळेल आणि शेतकऱ्यांना दर्जेदार आणि विश्वासार्ह नैसर्गिक उत्पादने मिळतील. तर लक्षात घ्या गो 10 योजना. प्रश्न क्रमांक 4 भारताचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा पराभव कोणत्या संघाकडून झालेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 ऑस्ट्रेलिया, पर्याय क्रमांक 2 पाकिस्तान, पर्याय क्रमांक 3 दक्षिण आफ्रिका आणि पर्याय क्रमांक 4 इंग्लंड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दक्षिण आफ्रिका. तर नुकताच मायदेशामध्ये म्हणजेच आपल्या भारतामध्ये जी काही साऊथ आफ्रिकेविरुद्ध जी काही कसोटी मालिका झाली होती, यामध्ये भारताचा सपशेल असा पराभव झालेला आहे. आणि हा जो पराभव झालेला आहे, हा भारताचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा पराभव आहे. दक्षिण आफ्रिकेच्या फिरकी आणि धारदार खेळापुढे भारत पुन्हा एकदा गारद झालेला आहे. ऑफ स्पिनर सायमन हार्मरच्या 37 धावा देऊन 6 विकेट या झंझावती गोलंदाजीने भारतीय फलंदाजांची पुन्हा एकदा घाईगडबड उडालेली आहे. गुवाहाटीतील दुसऱ्या कसोटीमध्ये भारताचा 408 धावांनी पराभव झालेला आहे, जो की कसोटी इतिहासातील आजवरचा भारताचा सर्वात मोठा पराभव आहे. दक्षिण आफ्रिकेने वर्चस्व गाजवत ही मालिका आता 2-0 ने जिंकली आहे. घरच्या मैदानावर पुन्हा एकदा भारत हा सपशेल अपयशी झालेला आहे, कारण गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये न्यूझीलंडकडून भारताला 0-3 आणि आता दक्षिण आफ्रिकेकडून 0-2 असा कम्प्लीट व्हाईट वॉश भारताला मिळालेला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवी अश्विन यांच्या निवृत्तीनंतर नव्या खेळाडूंवर आता भर आहे. त्यामुळे आता नवीन खेळाडू असले तरी कामगिरी अतिशय अपुरी आपली झालेली आहे. दक्षिण आफ्रिकेचे हे भारतातील दुसरे निर्भेळ यश आहे. दुसरे निर्भेळ यश म्हणजेच कंप्लीट व्हाईट वॉश, म्हणजे सर्व मॅचेस ह्या दक्षिण आफ्रिकेने जिंकण्याची ही दुसरीच वेळ आहे. भारतामध्ये मालिका जिंकण्याचा त्यांचा इतिहासात फक्त दुसरा विजय आहे. भारताचे 3 सर्वात मोठे कसोटी पराभव कोणते आहेत? तर सगळ्यात मोठा पराभव जो आत्ताच नुकताच झालेला आहे, तो म्हणजे 408 धावांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुवाहाटी 2025 मध्ये, 342 धावांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध नागपूर या ठिकाणी 2004 मध्ये आणि 341 धावांनी पाकिस्तान विरुद्ध कराची 2006 मध्ये. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप क्रमवारीमध्ये भारताला आता यामुळे आता मोठा धक्का बसलेला आहे. भारताची यशाची टक्केवारी ही फक्त 48.15% इतकीच आहे आणि यामुळे आता भारताचे स्थान हे आता 5वे आहे. प्रश्न क्रमांक 5 ऑसी इंडेक्स 2025 कोठे आयोजित झालेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 हिंदी महासागर, पर्याय क्रमांक 2 बंगालचा उपसागर, पर्याय क्रमांक 3 उत्तर पॅसिफिक महासागर आणि पर्याय क्रमांक 4 अटलांटिक महासागर. तर यासाठीचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर पॅसिफिक महासागर. तर ऑसी इंडेक्स 2025 हा जो नौदल युद्ध अभ्यास आहे, हा भारत आणि ऑस्ट्रेलिया याविरुद्ध
झालेला आहे. म्हणजे याविरुद्ध म्हणजे या 2 देशांदरम्यान हा युद्ध सराव झालेला आहे. 18 ते 20 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये हा युद्ध सराव पार पडलेला आहे. उत्तर पॅसिफिक समुद्रामध्ये हा सराव आयोजित झालेला होता. दर 2 वर्षांनी हा सराव आयोजित करण्यात येतो. पहिल्यांदा याचं आयोजन 2015 मध्ये करण्यात आलेलं होतं. यामध्ये सहभागी जहाज होते INS सह्याद्री जे भारतीय नौदलामार्फत होतं, तर HMAS बल्लारट हे रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्हीमार्फत होते. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान इतर सराव कोणते आहेत? तर सैन्य सराव आहे ऑस्ट्रो हिंद, हवाई सराव आहे पिच ब्लॅक, नौदल सराव आहे मलबार, जो भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि जपान या देशांदरम्यान होतो आणि क्वाड हा बहुपक्षीय नौदल सराव देखील भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये होतो आणि हा जो आहे ऑसी इंडेक्स हा देखील नौदल युद्धाभ्यास भारत आणि ऑस्ट्रेलिया या 2 देशांदरम्यान होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे अतिशय महत्त्वाचे असे चालू घडामोडी होत्या. तर याच चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, भारतात शेवटचे राष्ट्रकुल खेळ कधी झाले होते? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 2006, पर्याय क्रमांक 2 2010, पर्याय क्रमांक 3 2014 आणि पर्याय क्रमांक 4 2018. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.